स्वीकारल्याने फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलेलं आहे. जितू आई जिते या संघाला आमंत्रण स्वीकारत असताना सलामीची विद्यमान जोडी लवकर मैदानाकडे रवाना करा. चला डगआउट मध्ये शांतता जरा ठेवा. क्रिकेट आहे, थोडा कूल माइंड केला आपण. सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे रवाना करा. जिते संघ निलेशाच्या नेतृत्वाखाली खेळत असताना आपण जितवाई जिते संघ पाहतोय. आजच्या दिवसातील अंतिम या सामन्यामध्ये पोहोचलाय, दाखल झालाय. जिते संघ 2 सामने जिंकलाय. एक पहिली मॅच ज्यांच्या सोबत झाली ते उसाटणे संघाला इथे मात्र पराभूत केलं. त्यानंतर कुंडे बहाल संघाला पराभूत केलं आणि आता मात्र रुद्राक्ष 11 तिरंगा शिवकर संघाच्या विपक्षामध्ये खेळतोय. आणि रुद्राक्ष 11 तिरंगा शिवकर संघाचा विचार केला तर पहिल्यांदा त्यांनी सांगडे संघाला हरवलं, त्यानंतर श्रीराम बळवली संघाला हरवलं. अशा 2 संघांना हरवत आता मात्र आजच्या दिवसाच्या अंतिम लढतीमध्ये प्रवेश केलाय. जितू आई जिते संघाच्या वतीने सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे मार्गस्थ होतोय. एका बाजूला हरेश गावण आणि दुसऱ्या बाजूला रोहित. ही जोडी सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे जागा बनवली. डीप पॉइंटच्या दिशेने अगदी प्रचंड वेगानं चेंडू डीप पॉइंटची रेषा भेदून 4 धावसंख्येसाठी गेलाय. इथून मात्र आता 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथं पंकलेश भगत. मागाच्या 2 मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन ज्याने दिलं तो आता मात्र थोडा खराब कामगिरी करतोय. पंकलेश भगत जर्सी क्रमांक 2 मध्ये शिवकर संघाचा आपण पाहतो स्ट्रायकर गोलंदाज. या वेळेला गुडघा टेकलाय. बैठक शॉट इथे पाहायला मिळतोय. शॉट ऑफ द डे इथे पाहायला मिळतोय. छत्रपतींचा छावा आणि या फटक्या बघा आल्या 6 धावा. नक्कीच इथं आपण पाहतोय वादळी खेळाला सुरुवात झालाय. रोहित मात्र गरजलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय. चर्चा मात्र आता जिते विभागामध्ये या रोहित मात्रेची असणार आहे. स्टार खेळाडू आहे, मी म्हटलं होतं उगवता सितारा पेन टेनिस क्रिकेटचा रोहित मात्रे अगदी आपल्या फलंदाजाने प्रभावित करतोय. बऱ्याचशा ओपनच्या स्पर्धेमध्ये आणि लीग मध्ये आयकॉन मधून सातत्याने खेळताना आम्ही याला पाहिलंय. या वेळेला मात्र अप्पर कटचा हा फटका डीप पॉइंटच्या वरून दन दन करत जातोय. चौकार. सन्माननीय विश्वनाथ पाटील आणि हरीशजी शेळके आपल्याला विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं. आपलं स्वागत आहे. अगदी सध्यांतर भगवान दादा असतील, अरुणजी शेळके असतील यांना देखील विनंती करतोय. पुंडलिकजी शेळके साहेब असतील यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या. इथून धावा धावफलकावर झपाट्याने वाढल्या तर 24 आकड्यावरती धावफलक पोहोचला. काय अप्रतिम तुफान फटकेबाजी करतोय. श्यामजी शेळके आपल्याला देखील विनंती करतोय. 24 धावा धावफलकावर इथे आपण रोहित मात्रेचा खेळ बहरलाय. पुन्हा एकदा मोठा फटका आहे, पण तिथे क्षेत्ररक्षक आहे का तर संधीच मिळणार नाही. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. इथून मात्र 28 धावा धावफलकावर पहिला षटक जसा सुरुवात झाला आणि इथून मात्र पहिल्या चेंडू पासून इथे धुळाई करायला सुरुवात केली. पहिला आला षटकार, त्यानंतर जे 2 सलग चौकार, मग परत षटकार आणि परत सलगचे 2 चौकार. चहू बाजूला चौपेर फटकेबाजी, मॅन्डेटरी पॉवर प्ले गाजवलं या रोहित मात्रेनं. आयकॉन अगदी आपण पाहतोय उगवता सितारा पेन टेनिस क्रिकेटचा रोहित मात्रे. क्रॉस हँडेड इथे गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू फुलर लेनचा होता. याबल्ला मात्र आपण अचूक टप्प्यावरती गोलंदाजी भेदक मारा पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर प्रेम भगत आहे. पहिलं षटक हाताळलं पंकलेश भगत यानं. आता धावा त्याच्यात इथे मात्र 28 षटकामध्ये आल्या.
आता मात्र कमबॅक करावं लागेल प्रेम भगत याला. क्षमता आहे प्रेम घरात चांगली गोलंदाजी करतो, पण आता मात्र या मैदानावर कसा खेळ करेल. ऑन ड्राईव्ह केला इथे मात्र गरंगळत चेंडू पाहायला मिळेल. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक थोडासा मेहनत करतोय आणि अगदी झटपट 38 सर्कल मध्ये मिड ऑन पर्यंत पोहोचते तो चेंडू पकडण्यासाठी. एक धाव आली. आता मात्र रोहितला स्ट्राईक देणं हे योग्य ठरवलं. हरेश गावण यांना सेन्सेबल क्रिकेट इथं पाहायला मिळतोय. कारण रोहितच्या बॅटमधून धावा आल्यात, त्याला स्ट्राईक करणं गरजेचं. पहिला चेंडू जसा निर्धाव फेकला ना तसं मात्र नक्कीच इथे दुसरा चेंडूवर मात्र एक धाव घेतली आणि स्ट्राईक एंडला रोहित मात्रेला आणलंय. यावेळेला लॉब केलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका, पायाला चटका देत चेंडू जाईल सीमा रेषा पार. मिळतील धावा 4 4 4. अप्रतिम फटकेबाजी करतो. इथून मात्र या फलंदाजानं अप्रतिम भेदक फलंदाजीला सुरुवात केली. टोळे जंग फटकेबाजी करतोय. या वेळेला देखील उडवलाय चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या वरून. दन 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 करत षटकार. आणि इथून मात्र या दोन्ही गोलंदाजांचं वातावरण करून ठेवलंय टाईट. काय अप्रतिम फटकेबाजी, टोळे जंग फटकेबाजी, बेशूट फटकेबाजी. रोहित मात्रे गरजलाय, रंगात आलाय, ढंगात आला. आता पनवेल तालुक्यात पाली खुर्द विभागामध्ये चर्चा फक्त एक नावाची, रोहित मात्रे या नावाची. या बेलला पुन्हा एकदा लॉब केला. अवेमध्ये चेंडू आहे तिथे क्षेत्ररक्षक मात्र इथे मात्र प्रेक्षक राहील. टप्पा पडला, वन बाउन्स ओव्हर द रोप. हा येतोय हा चौकार. प्रतिम इथे मात्र खेळ बहरलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय. अगदी मात्र स्वॅगनं स्वागत करतोय. येईल त्या गोलंदाजावर तुटून पडतोय. कर्दन काळ ठरलाय या वेळेला गोलंदाजांचा. कौतुक करावं लागेल. रोहित मात्रे जसा बरसलाय, टाळ्यांचा वर्षाव, शिट्ट्यांचा वाज. पुन्हा एकदा उडवला उडवला, आला आला आला. रोहित मात्रे आला आणि त्याच्या बॅट मधून षटकार आला. बत्ती गोल केली. 48 धावा वैयक्तिक साकारतोय खेळ. संघाची धावसंख्या धावफलकावर 49. 12 चेंडू 49 धावांचा इथे डोंगर सर केलाय. किंबहुना प्राची प्रबल गड सर केला की काय. 49 धावा धावफलकावर. अप्रतिम खेळ. फलंदाजी आवडली असेल जोरदार टाळ्या होऊ द्या. रोहित मात्रे रंगात आलाय, ढंगात आलाय. काय खेळ करतोय पठ्या. आज मात्र मैदान मारलं. पेन तालुक्याचं नाव मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर लावतं. अप्रतिम खेळ. रोहित मात्रे नावाचं बादल गोंगावलंय. कोण म्हणतं पावसाला चक्रीवादळ येतं, पण या क्रिकेटमध्ये आज पाली खुर्द खर तर रोमन ट्रॉफी मध्ये रोहित मात्रे नावाचं वादळ गोंगावतंय प्रतिस्पर्धी संघावर. गोलंदाजी चांगली करावी लागेल. मगाशी या गोलंदाजाला मॅन ऑफ द मॅच मिळाली होती नक्कीच कल्पेश पाटील. तो मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय. हरेश गावण सेन्सेबल क्रिकेट, सेन्सेबल क्रिकेट, कॅल्क्युलेटेड क्रिकेट. बघा याला म्हणतात क्रिकेट. नक्कीच नवीन पिढी आपली इथे क्रिकेट खेळण्यामध्ये व्यस्त असताना आपण लक्ष केंद्रित करून घेईन आपलं क्रिकेट खेळायचं. तर असं ज्याच्या बॅटला चेंडू लागतोय बघा लगेच स्ट्राईकला त्याला आणलं. इट इज कॉलेज सेन्सेबल क्रिकेट. रोहित मात्रे ऑन फायर. अगदी AK-47च्या वेगानं गोळ्या धाड 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 मारतोय. याला लटकटचा फटका अप्रतिम. पॉइंटच्या दिशेने मात्र एक धाव मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे नक्कीच होता. फटका देखील तेवढ्याच चांगला. आता मात्र मी
कल्पेश पाटील याचं कौतुक करेल. बांधून ठेवलं आता रोहित म्हात्रे याला, कारण जो 49 धावसंख्येवर वैयक्तिक खेळ करतोय. आता मात्र एक धावसंख्येने अर्धशतक लांब आहे. अजून षटकांचा खेळ बाकी आहे. या चेंडूतील काही चेंडू शिल्लक आहेत. हरेश गावण ऑन स्ट्राईक. या वेळेला हरेश गावणचा तडाखा पाहतोय. दे धक्का आला या चेंडूवर, चक्का. रोमन ट्रॉफी गाजवली आज जितो आई जितेच्या दोन फलंदाजानं. नाव आहे हरेश गावण, नाव आहे रोहित म्हात्रे. खेळ बहरला ना की इथून मात्र कर्दनकाल गोलंदाजांचा दोन खेळाडू अगदी तुटून पडलेत. तशा मिळतील ना तशी धुळाई चालू आहे. आला 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 जित्याचा हरेश गावंड आला आणि त्याच्या बॅट मधून षटकार देखील आला. ठोकला षटकार. चक्का भारी, चक्का भारी. अप्रतिम खेळ. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चढवलाय फटका. इथून मात्र क्षेत्ररक्षण चांगलं आहे. कुठेतरी सुटकेचा श्वास सोडलाय. आता मात्र इथे नाखुश असतील आमचे शिवकरचे प्रेक्षक, सामना पाहत असतील. नक्कीच ग्रामीण क्रिकेट म्हटलं ना की इथे चांगला खेळ केलात ना तर डोक्यावर घेऊन नाचतात लोक, पण चांगला खेळ नाही झाला ना तोंडावर शिव्या देतात. हा इतिहास आहे ग्रामीण क्रिकेटचा. इथून मात्र आता ही दहशत पाहायला मिळते. तरी देखील मी ना कल्पेश पाटील या गोलंदाजाचं कौतुक करेल. मगाशी मॅन ऑफ द मॅच मिळाली, त्याच्याकडे अनुभव नाही, परंतु मात्र त्यांनी दोन षटकार जरी त्यांनी मारले असले हरेशनी तरी देखील बघा चांगली गोलंदाजी करतोय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवतोय. नक्कीच त्याला देखील तेवढं माहिती आहे. आता देखील त्या पद्धतीचा प्रयत्न होता. वाईटच्या बाहेर जातोय. अगदी प्रेक्षक म्हणत आहेत की मार, असं म्हणतात ना माही मार आहे. आता इथे रोहित म्हात्रे आणि हरेश गवण इथून मात्र मार आहे असं म्हणायला लागेल. काय अप्रतिम फटके बाजे. आज मात्र वादळ घोंगावलंय. दोन खेळाडू हावी झालेत. स्लोवर चेंडू या बेलला मात्र बघा फसव्या. मी म्हटलं होतं कल्पेश पाटील नक्की मी कौतुक करेल या गोलंदाजाचं. अनुभव कमी आहे. स्लोवर चेंडू हरेश गावंडला ते मात्र परास्त केलं. धावफलकावर धाबा इथे मात्र झपाट्याने वाढलेले आहेत. 67 धाबा धावफलकावर आहेत. रोहित म्हात्रे, अगदी रोहित शर्माचा बिग फॅन आहे रोहित म्हात्रे. तसा खेळ त्याचा ना तसा याचा खेळ इथे आहे. टेनिस क्रिकेट गाजवतोय. गतवर्षी आपण 2 वर्षाचा विचार केला. रोहित म्हात्रे पेन तालुक्यामध्ये हे नाव चर्चेत आहे. यंदा देखील त्याच पद्धतीचा खेळ होतोय. आज मात्र जित्याचे प्रेक्षक डोक्यावर घेऊन नाचतील या रोहित म्हात्रे याला. काय खेळ केलाय. अगदीच आम्हाला त्यांच्या संघाकडून कळले की या वर्षी एक बक्षीस मला मिळालेले आहे, पण इथून मात्र पाली खुर्दमध्ये विजयाचा झेंडा मिळवण्यासाठी सज्ज झाला की काय. शिवकर संघ प्रत्युत्तर नक्की देईल, कारण बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. शिवकर संघ देखील आता दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आपण पाहणार आहोत नक्कीच. पण पहिलं सत्र गाजवलंय यावेळेला रोहित म्हात्रे या वादलानं. एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊ द्या. रोहित म्हात्रे या स्पर्धेतील अर्धशतक पूर्ण करतोय. रोहित म्हात्रे नाव मात्र चर्चेत आहे. काय बहरला खेळ, अप्रतिम खेळ. विश्वास बसणार नाही या खेळीवरती. तब्बल आपण पाहतोय या रोहित म्हात्रेनं 51 धावसंख्या वैयक्तिक बनवल्या. धाव फलकावर इथे धावा पाहायला मिळतील 69. रोहित म्हात्रे नावाचं वादळ AK-47च्या वेगानं धाड 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 चौकार षटकार पाहिले. 51 धावा त्याच्या बॅट मधून. आडव्या बॅटने केलाय. डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होईल का, किंबहुना आता तरी होणार नाही. निलेश सरसेनापती कर्णधार इथे स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता या वेळेला मात्र प्रेम गायकवाड सरसेनापती कर्णधार शिवकर संघाचा जर्सी नंबर 25 मध्ये आपण पाहतोय. निलेश त्याच्याकडे देखील अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी आहे. अबे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवला.
या बिल्ला मात्र अशी गोलंदाजी केली जातोय. कल्पेश पाटील अगदी अनुभव कमी असताना देखील एक चांगली गोलंदाजी केली. मोठे फटके बसले कल्पेश पाटील याच्या गोलंदाजीवर, तरी देखील मी त्याचं कौतुक करतोय. आता शब्द कमी पडतील. रोहित मात्रे याच्या फलंदाजीसाठी अप्रतिम खेळ केला रोहित मात्रेनं. या वेळेला निलेशचा तडाखा आहे, पण काऊ कॉर्नरच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका अगदी आपण पाहतोय देत आणि पायाला चटका देत सीमा रेषेच्या पलीकडे. नंबर आहे 6. चेंज केलाय. या बिल्ला मात्र अगदी आपण पाहतोय अगळ्या वेगळ्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईटचा इथे इशारा येतोय पंचांचा. नक्कीच दोन्ही हात जमिनीला समांतर. धावली अव्वांतर. धावसंख्या धावफलकावर पोचली 77. 1 विकेटच्या मोबदल्यात 77. रोहित मात्रेनं मात्र आज मैदान मारले. हरेश गावंडी देखील त्यावेळेस चांगल्या धाबा बनवल्यात. आता मात्र निलेश या वेळेला सरळ बॅटने फटका येतोय, तर आडव्या बॅटने कशाला खेळायचं पाहिजे हा मात्र मला प्रश्न आता पडला होता. कारण 2 मोठे फटके निलेश याच्या बॅट मधून. अगदी आपण पाहतो सरडा जसा रंग बदलतो ना तसा मात्र रोहितला बघून नक्की निलेश याने मात्र खेळ बदललाय. काय आसमानी तुफानी टोळे जंग फटकेबाजी. ऑन ड्राईव्ह केला. धावफलकावर धावा आता वाढतील. इथून एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे, पण दुसऱ्या धावसंख्येच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र गारद व्हावं लागेल निलेशाला. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये धावा आल्या धावफलकावर 84. 85 धावसंख्येचा डोंगर. मी तर म्हणेल हा डोंगर नाही